मित्रांनो, आज मी एक्सायटेड आहे, आनंदात आहे. 2.5 महिने झाले प्राध्यापक दयानंद नेने यांना इतका त्रास होत होता, स्पॉन्डिलायटिस आणि स्लीप डिस्कचा. हैराण होते आणि डॉक्टरांनी बेड रेस्ट, ती पण जवळजवळ 2-2.5 महिने. हात मोडला त्यात हात मोडला. काय सांगायचं आता. त्यामुळे त्यांची माझी भेट होत होती, पण तुमची माझी आणि त्यांची अशी भेट होत नव्हती. तर मला लोक निरनिराळे प्रश्न विचारत होते, काय तुमचं भांडण झालं का काय, कारण तुम्ही भांडखोर आहात. मग काही लोक विचारत होते काय मतभेद झाले का. मग काळजी पण अनेकांनी व्यक्त केली की अरे बाबा त्यांची तब्येत बरी नाही की काय. काहींना असंही वाटलं की भारतीय जनता पक्ष आणि ते सगळे जे लोक आहेत ते त्यांना खूप ट्रोल करत असतात. म्हणजे बघतातही लाखो लोक आणि ट्रोलही करतात हजारो लोक. तर ते काही त्याच्यात काही प्रॉब्लेम झाले का वगैरे वगैरे. असं काही नाही, खरोखरच स्लीप डिस्क आणि स्पॉन्डिलायटिसमुळे ते अडकून पडले होते. आता त्या हात मोडला, त्याच्यामुळे ते त्यांच्या फेसबुकवर, तुमचं फेसबुकचं नाव दयानंद नेने, ते त्याच्यावर ते म्हणजे यावेळेला सध्या तर ते इकडे अवेलेबल नसल्यामुळे असेल कदाचित, पण मिलियन्सचे विक्रम मोडत आहेत सध्या सगळे फेसबुकवर. तर दयानंद नेने तुम्ही फेसबुक फॉलो करतच असणार. आता शक्य तितक्या वेळेला त्यांनी यावं असा माझा प्रयत्न आहे. तर आता मी माझ्या 1-2 मित्रांना फोन केले. मी म्हटलं अरे आज नेने सरांनी, अरे वा वा छान छान. ते म्हणाले पण अनिल आज एक काम करा, आमच्या गेल्या काही दिवसामध्ये मनामध्ये जे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं त्यांनी काही प्रमाणामध्ये फेसबुकवर दिलेली आहेत त्यांच्या, पण ती त्यांच्या तोंडून ऐकायला मजाला येतील. तर तू असं एकच विषय घेतला आणि त्याच्यावर खूप वेळ बोलत बसले असं नको करू. रॅपिड फायर टाईप फटाफट 2-2 मिनटात जेवढे आता मधल्या काळामध्ये प्रश्न निर्माण झालेत किंवा आता या क्षणाला आहेत, तर त्याची खास दयानंद नेने स्ट्रेट फॉरवर्ड उत्तरं तू घे त्यांच्याकडून. आता तर नेणे आले की मी तुम्हाला नेहमीच बघितलं की मी कमी बोलतो आणि त्यांच्याकडून ऐकतो, पण आज त्यांनाही कमी शब्दात जास्त असे सांगायला रॅपिड फायरसारखं मी सांगणार आहे. तर सर, छोटे प्रश्न, छोटी उत्तरं, पण अचूक उत्तरं, स्ट्रेट फॉरवर्ड उत्तरं असं आपण करणार आहोत. तर पहिली गोष्ट की राहुरी बारामती जिंकणार यात काही शंका नाही. कित्येक लाखाचं मार्जिन असणार, शंका नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात या 2 विजयांमुळे राहुरी आणि बारामतीच्या क्वालिटेटिव्हली काय फरक पडेल? माझ्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे. कारण की एकतर महायुतीकडे एवढी ब्रूट मेजॉरिटी आहे, त्यातून ह्या 2 जागा त्यांच्याचकडे होत्या, तर त्याच जागा त्यांना त्या परत मिळणारच आहेत असं आता आपण गृहीत धरतो आहोत. त्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही. दे आर नॉट गोइंग टू प्रूव्ह समथिंग न्यू. आणि अक्षय कर्डिले हात वर करणारा राहणार आणि यांच्याकरता ती आवश्यक होती फॉर्मॅलिटी आहे सुनेत्रा वहिनींकरता. बरोबर. सर, एक इश्यू रोहितनी या निवडणुकीमध्ये केला का, काँग्रेसनी पण उमेदवार जरी उभा नाही केला तरी सारखं केलं की तुम्ही FIR नाही. मग FIR केला असता तर आम्ही पाठिंबा दिला असता. किंवा रोहित तर अजूनही अमोल मिटकरीन तो रोहित, आणि ते असे इनडायरेक्टली म्हणतात की मग सुनेत्रा देवी, जय पार्थ हे राहतातच कसं यांच्याबरोबर, जे FIR करत नाहीत त्यांच्याबरोबर. आणि हे पण FIR करत नाहीत. तो तिकडून 0 FIR आला, तो पण त्याने CBIकडे देऊन टाकला. आता हे FIR दाखल करणं हे प्रकरण जे आहे त्याच्यावर तुम्ही फेसबुकमध्ये लिहिलं होतं, पण आपल्या लोकांकरता सांगा. नाही सर, मला एक गोष्ट कळत नाही की लोकांना FIR ह्या शब्दाचा काय अर्थ माहिती आहे की नाही. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आणि त्याचं महत्व काय, म्हणजे ती फक्त तपासाला सुरुवात. तर ऑलरेडी DGCA तपास DGCA त्या अपघाताचा करत होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की स्टेट CID वगैरे कशाला, आपण CBIकडे देऊन टाकू. अच्छा, माणूस कोणाचा गेला, सुनेत्राताईंचा. वडील कोणाचे गेले, तर पार्थ आणि जयचे. ते लोक समजूतदारीची त्यातनं सगळ्यातली भूमिका घेऊन वागतायत. तर रोहित पवार यांचं जाते काय, प्युअर राजकारण करण्याचा, बदनामीचं राजकारण, संशय निर्माण करायचा सरकार विरुद्ध, आणि दाखवायचं की मी अजितदादांच्या बाजूनी आणि किती मी त्यांच्या जवळचा होतो. आणि लोक हे त्यांना हे दिसतंय, कारण का, जर का त्यांना खरंच अजितदादांची एवढी कणव असते किंवा त्यांच्या ते बाजूनी असते ना, तर त्यांच्या बरोबर राहिले असते. तिकडे शरद पवार राहिले असते, इकडे राहिले असते. सर, हे म्हणजे अजितदादांची लिगसी आपल्याकडे ओढून घेणं, कारण जय पार्थ वीक आहेत तसे,
सुनेत्रा वहिनी पण खूप वीक आहेत आणि आता दर दिवशी म्हणजे पॉलिटिकली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली जे काही रिपोर्ट्स मला माझ्या मित्रांकडून मिळतात त्यामुळे शी इज ठीक आहे ऑर्डिनरी आहेत फेल्युअर आहेत म्हणूया नको आता या मुद्द्यावर पण काही खरं नाही ते आणि पक्षाचंही त्यामुळे त्या काही खरं नाही पण ते अजितदादांच्या जागी आपल्या आता शरद पवारांच्या जागी मला बघा असं तो म्हणू शकत नाही रोहित पण सुप्रियाला ओव्हरटेक करणं आणि अजितदादांची लिगसी माझ्याकडे आली असं दाखवणं रोहितचा एक स्वार्थी हेतू असू शकतो पण ह्यामध्ये आपण सुनेत्राताईंबद्दल बोलायचं सारखं झालं तर मला आठवतंय 66 सालचं जे राजकारण मी वाचलंय 66 मी खूप छोटा होतो त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळेला सुरुवातीला ना गुंगी गुडिया म्हणत होते काहीच त्यांना कळायचं नाही बोलायचं नाही असं लोक त्यावेळेचे म्हणायचे पण त्याच गुंगी गुडियांनी नंतर मग सगळ्या राजकारण्यांना नाचवलं तर लेट अस गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट टू सुनेत्राताई असं माझं असं सोनिया गांधींबाबत सुरुवातीला तसंच चित्र होतं नंतर तीच सगळं हलवते अगदी अजूनपर्यंत अजूनही ते आलं हे खरं आहे पण सर कसं आहे ना इंदिरा गांधी एक वेगळं मेटलच वेगळं होतं ते आणि सोनिया गांधी सुद्धा असं वेगळं आहे ते सुनेत्रा त्यांनी प्रूव्ह केल्यानंतर नाही मला तर असं वाटलं होतं की निदान महाराष्ट्रामध्ये कसं आहे 2 महिला नेते अशा आहेत प्रतिभा पाटील आणि प्रभा राव की केपेबल म्हणजे त्या तर राष्ट्रपतीच झाल्या याही कधीही मुख्यमंत्री झाल्या असत्या प्रभाराव मला माहिती आहे माझे त्यांचे चांगले संबंध होते पण कर्तबगार होते त्या दोघी तिच्या जवळपास पण जात नाही सुनेत्रा नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्यामध्ये असं मला वाटतं की त्या राजकारणात नव्हत्याच म्हणजे डायरेक्ट राजकारणामध्ये त्या लोकल पॉलिटिक्स बघत होत्या पॉलिटिक्स नव्हत्याच ते सहकारी सोशल सगळं त्यांचं काम होतं आणि अचानक राजकारणात उडी घ्यायची आणि ती पण नवरा गेल्यानंतर आणि ते ज्या पद्धतीने अनपेक्षितपणे गेले दुर्दैवानी तर थोडा त्यांना वेळ अजून द्यायला पाहिजे 1 वर्षानंतर त्या चांगल्या व्हॅल्युएशन करावं एक ठीक आहे सर आता त्यांचाच विषय चाललाय म्हणून एक कॉन्ट्रोवर्सी जी सारखी आहे ज्याच्याबद्दल लोक खूप प्रतिक्रिया देतात हल्ली आपण कॉमेंट ओपन ठेवले त्यामुळे आपल्याकडे तुफान कॉमेंट येतात तर भुजबळ तटकरे प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे हे जे चौघं आहेत ते आणि सुनेत्रा देवी यांचे संबंधांचं रीडिंग तुमचं काय आहे त्यांचं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं काय एक व्हिज्युअलाइज करताय तुम्ही पोझिशनिंग आणि ते चौघं मिळून काही एक वेगळं दिशा अजितदादांच्या या पक्षाला देऊ इच्छित असतील का किंवा भाजपच्या संदर्भात त्यांचे काही निर्णय वेगळे असतील का तर मला या चौघांबद्दल इंडिव्हिज्युअल पण घ्या आणि चौघं मिळून पण घ्या मला असं वाटतं मला असं म्हणायचं याच्यामध्ये की आपण पहिलं राष्ट्रवादी अजितदादा पक्ष असं बघूया राष्ट्रवादी अजितदादा पक्ष आज अशा एका काय म्हणतात त्याला म्हणून डायऱ्यावरती किंवा एका जंक्शनवरती मोड पे एका जंक्शनवरती उभा आहे की जिथे तसं आत्ता दिशाहीन दिसतंय सगळं त्यांचं कारण की दिशा दाखवणारा मुख्य मनुष्यच नाही आहे आणि आता या इतर लोकांवरती यायचं जर का झालं की प्रफुल्ल पटेल असेल सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील धनंजय मुंडेंना आपण तात्पुरतं डिस्काउंट करूया कारण की त्यांची खूपच बदनामी झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्या बाजूला लोक किती रॅली होतील त्यांच्या बीडमधले 5-25 सोडले परवा एकाने त्याचं वर्णन केलंय फडणवीसांनीच केलंय खरं तर त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते बँकरप्ट पॉलिटिशियन असं म्हणाले बरोबर बोलले ऑफ द रेकॉर्ड माझ्या मित्राशी बोलले तेवढं तो बँकरप्ट पॉलिटिशियन मला हे तिघे जे आहेत इतर भुजबळ तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अँबिशियस नाही प्रफुल्ल मला दिल्ली पुरताच दिसतो आणि पण हे तिघेही अँबिशियस आहेत आणि पॉलिटिकली सर प्रफुल्लला असं एखादा मंत्री होणं वेगळं पण ही इज नॉट ए लीडर नॉट ए मास लीडर ही नॉट ए लीडर आहे तो दलाल आहे हो बरोबर आहे ना म्हणजे आपल्या जयशंकर यांच्या भाषेमधला तो दलाल आहे मिडलमॅन आहे तिघेही काय करतायत पॉलिटिकल आणि वगैरे पण नाही मला हे काय करतायत असं वाटतंय तर असं वाटतंय की हे तिघे सुनेत्राताईंवरती प्रभाव टाकायचा आपला किंवा आमचा प्रभाव किती जास्ती आहे आणि त्यांना हाताशी धरून राष्ट्रवादी इनडायरेक्टली आपल्या हातात घ्यायची आणि मग आपल्याला ज्या पद्धतीने ती चालवायची आहे त्या पद्धतीने चालवण्याचा किंवा आणि बेसिकली सुनेत्राताईंचा विश्वास संपादन करायचा त्यांच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा हे लोक सगळे प्रयत्न करतायत मला वाटत नाही की ह्याच्या पलीकडे जाऊन समजा उद्या सुनेत्राताईंनी त्यांना विशेष घास नाही घातला आणि त्यांना काही विशेष महत्त्व पण नाही दिलं तर हे रिव्होल्ट वगैरे करतील असं मला वाटत नाही कारण की एकतर
आत्ता महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीमध्ये रिव्होल्ट झाला तरी फार लोक काही या तिघांकडे जायचे नाही, कारण की त्यांचा असा काय बेस विशेष उरलेला नाही आहे. अच्छा, त्यांनी बंड केलं तर शरद पवारांच्या पार्टीकडे जाऊ म्हटले तर त्या पार्टीचाही काही विशेष उरलेला नाहीये की तिकडे जाऊन त्यांचा खूप मोठा फरक पडणार आहे त्या बंडाचा. आणि भारतीय जनता पार्टी उड्याकडे नागडे गेलं आणि कुडकुडून गेलं, असं ते दोन राष्ट्रवादींची अवस्था. आणि भारतीय जनता पार्टीकडे येऊ म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आत्ता तरी सुनेत्राताईंच्या मागे ठामपणे उभी आहे, देवेंद्र फडणवीस विशेष करून. तर त्यामुळे ते काय हे आता यांना घेणार नाहीत त्यांना. त्यामुळे ऍक्च्युली यांची इच्छा असेल असू शकते, परंतु म्हणजे पर्टिक्युलरली भुजबळ आणि पटेलांची इच्छा जास्त असेल हो तटकऱ्यांपेक्षा, कारण तटकऱ्यांचं राजकारणामध्ये परत भाजपशी त्यांचा थोडा राडा आहे, तर त्यामुळे ते नाही. पण पटेलांना ते ऍडजस्ट करू शकतात, त्या म्हणजे अमित शहा पटेल हे जाऊ शकतात एकत्र. पण त्यांनाही तोच प्रॉब्लेम आहे की आता यांच्याकडून घेतलं तर सायकोलॉजिकल एक बॅरियर नाही. आणि देवेंद्र फडणवीस तर अगदी ठामपणे उभे आहेत त्यांच्या मागे सुनेत्राताईंच्या. त्यामुळे हे असं काही गॅम्बल करतील असं वाटत नाही. त्यांच्या मागे उभं राहण्याचं कारण असं आहे की एवढी दुबळी उपमुख्यमंत्री आणि एवढी दुबळी पक्षनेते मिळणार नाही परत त्यांना. अजितदादा वॉज ए स्ट्रॉंग मॅन, बरोबर आहे. त्यांच्या जागी ह्या आल्यामुळे त्यांना काय म्हणतात त्याला शिंक्याचं तुटलं बोक्याचं फावलं तसलं झालंय. त्यामुळे ते मागे उभे राहणार ते बरोबर. सर आता आणखीन एक प्रश्न असा आहे की शरद पवारांचं आता खूप झालं ते त्यांचं शपथ घेतानाची दुरावस्था तर सगळ्यांनी पाहिली वगैरे वगैरे. पण काय म्हणतात त्याला सर, तुम्हाला आठवत असेल किंवा माहिती असेल की जॉर्ज फर्नांडिस प्रदीर्घ काळ कोमात होते, वाजपेयी प्रदीर्घ काळ कोमात होते, तरी ते खासदार होते त्या ह्याच्यामध्ये. प्रियरंजनदास मुंशी सर, मला माहीत नव्हतं की तो कोमात 12 वर्ष होता, तरी तो आधीचे 6 वर्ष का 5 वर्ष खासदार होता. 12 वर्ष कोमात होता, तरी देखील तो खासदार निवडून आला कोमातच. काय कसं काय केलं असेल फॉर्म वगैरे मला माहिती नाही. तर त्यामुळे कोमातनी. आणि आपल्याकडे महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकाच्या PA सहाय्य करायचा त्याच्या, आणि 2-3 वर्ष त्याचे भत्ते घेत होता. मग ते कुणीतरी असं काढत नव्हतं एकमेकाचं, कुणीतरी चुकून ते काढलं आणि मग ते पेपरवाल्याने उचलून धरलं, सांगितलं की हा 3 वर्ष तो हॉस्पिटलमधून पॅरालिटी केलाय, याच्या सह्या केल्या कोणी, मग ते PA केल्या ते पण उघड आलं, मग याचे भत्ते काढून घ्या, पण ते चॅरिटी याच्यावर ठेकेलं. तर ते आता जी शरद पवारांची अवस्था आहे, जे वाईट अवस्थेत ते लोक आहे. सर नरसिंहराव ना उभं राहू शकत नव्हते आणि ते पंतप्रधान झाले नंतर. पण त्यांनी पंतप्रधान पद चांगलं सांभाळलं. अरे तेच तर सांगतो, त्यांनी रामटेकला उभे नाही राहिले. त्यावेळेला मी तर फारच ऍक्टिव्ह होतो महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये. तर ते उभे नव्हते राहिले आणि चक्क पंतप्रधान झाले. तर या म्हाताऱ्याला बाळसवायला काही नाही. तरी पण तुम्हाला नेमकं काय नाही म्हणजे त्याच्याकडे कसं बघताय, त्यांचा राज्यसभेत जाणं कसं बघताय तुम्ही? तुमचा दृष्टिकोन वेगळा असतो म्हणून. त्यांनी जायला हवं होतं का नको होतं? माझ्या मते शरद पवारांनी जायला नको होतं. आणि मी त्यावेळेला लिहिलं पण होतं, महाविकास आघाडी म्हणून जर का विचार केला आपण त्यावेळेला, आणि त्यांनी महाविकास आघाडीसाठी काय चांगलं अशा या दृष्टिकोनातून विचार करून मी तो लेख लिहिला होता त्यावेळेला, की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जागी जायला पाहिजे होतं राज्यसभेमध्ये. मला तुम्हाला आवडणार नाही, तुमच्या मित्राला तर बिलकुलच आवडणार नाही. नाही. आणि विधान परिषदेमध्ये त्याचा प्रभाव नाही पडला कधी. नाही, राज्यसभेत जाऊन काय करणार होतं? राज्यसभेमध्ये प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने नाही, मी त्यावेळेला क्लिअर लिहिलं होतं, त्यावरती पण मला खूप ट्रोलिंग झालं होतं की उद्धव ठाकरे जर का दिल्लीत गेले, विषय राज्यसभेत जाण्याचा नाही, विषय ते दिल्लीत असण्याचा होता. आणि त्यांचा पक्ष दिल्लीमध्ये आत्ता त्यांचा चेहरा कोण आहे तर संजय राऊत. ते जर का उद्धव ठाकरे झाले असते तर उद्धव ठाकरे ऍक्च्युअल थिक ऑफ पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, राजकारणाच्या अगदी केंद्रबिंदूमध्ये तुम्ही जाताय, नॅशनल पॉलिटिक्स, आणि सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध, नॅशनल विषयांकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्यातनं त्यांना मिळाला असता. आणि पर्सनली त्यांच्या पक्षासाठी आणि मग महाविकास आघाडीसाठी ते खूप मदतीचं झालं असतं, खूप चांगलं झालं असतं, असं माझं वैयक्तिक मत होतं. नाही, हे तुमच्या मताशी मी सहमत आहे. मला आता विधान परिषदेत तो जाणार, मला संजयने काल सांगून टाकलं. तो म्हणाला अनिल, सगळे म्हणत होते शरद पवार नाही का हा का तो, त्यावेळेला मी तुला सांगितलं होतं की तू बोल शरद पवारचं आणि फडणवीसांचं माझं बोलणं झालंय. कोणाचं? संजयचं. की त्या फडणवीसांनी सांगितलं संजय जर साहेब असतील बिनविरोध, नाहीतर आमचा माणूस येणार, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी फडणवीसांनी ऍक्च्युअली निवडून आणलं शरद पवारांना. आता विधान परिषदेवर पण संजयचं आणि फडणवीसांचं एकमत आहे, उद्धवला आणायचाच. आणि उद्धव नसेल तर विधान परिषदेची ती एक जागा पण महाआघाडीला मिळू देणार नाही. तर उद्धव फायनल झालेला आहे.
उद्धव विधान परिषदे याच्याकडे कसं बघताय तुम्ही? ते होते, ते परत येतील. ह्या पलीकडे काय फरक पडणार नाही, कारण की त्यांनी गेल्या वेळेला पण विधान परिषदेमध्ये कधी उपस्थिती काही वेगळा त्यांचा विषय त्यांनी हाताळलेत. नाही म्हणजे मुख्यमंत्री पदाची ती फॉर्मॅलिटी जसं नाही, ती त्यांनी त्यावेळेला केली ती बरोबर आहे, पण जसा प्रभाव जेवढा लिमिटेड प्रभाव त्यांनी त्यावेळेला टाकला येत ना, तेवढाच लिमिटेड प्रभाव ह्या वेळेला पण राहील त्यांचा. म्हणजे काहीच राहणार नाही थोडक्यात. म्हणजे फक्त एकच आहे, पूर्वी कसं बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना हे खासदारकी आमदारकी म्हणजे काही हेच नव्हतं. म्हणजे गाऊन बाळासाहेब एक मोठे होते आणि बाळासाहेब हे खासदार आमदार त्यांना रिपोर्ट करायचे. नाही आणि बाळासाहेब कसं आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होते, पॅरलल सगळंच होतं, सगळं रिमोटच त्यांच्याकडे होतं ते म्हणायचे. काय असं काही पदाची नाही गरज नव्हती. तर उद्धव जाणं उद्धवच्या मदतीचं का होईल आता, तर उद्धवचा त्याच्या 10% पण प्रभाव नाहीये. नाही त्याचा पक्ष पण उरलेला नाहीये. संजय काय म्हणाला तर एक आपलं खासदार आमदार म्हणून जे बेनिफिट त्याला मिळतात, आणि तर त्या बेनिफिट म्हणजे काय, लोक त्याला आमदार साहेब आणि अशा नाही, तर तेवढं त्याला फायदा होईल. आमदारकी वगैरे ते त्याच्या हाताखाली एवढे आमदार नाही, आमदारकी हा विषय नाहीये. हे फक्त मला संजयने सांगितलं. मी थोडं कडक आणि स्ट्रेट बोलतोय, पण माझ्या दृष्टीने त्यांचं आमदार होण्याची व्हॅल्यू तेवढीच आहे. नाही ऐका, संजयने मला काय सांगितलं, संजय मला म्हणाला, अनिल मी तुला सांगितलेली भविष्य खरी ठरतात आणि तू बोलून दाखवतोस ते बरं आहे, त्यामुळे लोक तुला दाद देतात. काय अनिल जी बोलले ते खरं ठरलं. तो म्हणाला 29ची निवडणूक लोकसभेची मोदी हारणार. मोदी हारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण फडणवीस जिंकणार नाहीत. एकनाथ शिंदे फडणवीस तुटकी पांगळी लुडी पांगळी आदित्यदादांची काँग्रेस हे सगळं कॉम्बिनेशन आहे ना, याच्या जागी महाआघाडी काँग्रेस उबाठा लोया पांगळ्या शरद पवारांची काँग्रेस आणि हे वगैरे वगैरे म्हणून तो म्हणाला महाआघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेला विधान परिषदेत हा असेल तर परत मागच्यासारखी कसरत करायला नको. आणि काँग्रेसवाल्यांचं त्यांच्या पक्षात एकमत नाही, शरद पवारांचं आणि यांचं एकमत नाही, सगळ्यांचं एकमत परत एकदा उद्धवला करूया मुख्यमंत्री असं होणार आणि फडणवीसांच्या जागी मुख्यमंत्री उद्धव होणार. त्याच्याकरता मी आत्ता विधान परिषदेवर त्याची जी हे करायचं प्रयोजन करतोय, तो सध्या बॉस सर तो आहे. ही इज हाय कमांड ॲक्च्युली. तो उद्धवचे निर्णय घेतो. तर तो म्हणाला की मी उद्धव नको म्हणत होता, तो म्हणाला जाऊ दे, हे आदित्य फार नाराज झालाय, त्या प्रियांकाला करून टाकू दे. तो घाबरतो ना आदित्यला उद्धव, ते करून टाकू दे वगैरे वगैरे. तर मी त्याला म्हटलं नाही एक तर याची खुन्नस आहे. तो म्हणाला नाही उद्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली तर आपण विधान परिषदेवर असलो तर सहजपणे ती आपल्यापाशी येईल. तर तो म्हणाला पुढला मुख्यमंत्री अनिल कसं आहे, तू काय सांगतो एकनाथ शिंदे होणार, अमित शहानी त्यांना प्रॉमिस केलं आहे, फडणवीस दिल्लीला जाणार निवडणुकीच्या आधी, निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या ह्याच्याखाली जाणार. हे सगळं झालं तरी मी तुला सांगतो केंद्रात मोदी जाणार. हे नाही मी म्हणणार की राहुलच येणार, काहीतरी येणार, राहुल नाही येणार, दुसरं कोणीतरी येणार. पण याला उत्तर देऊ मी नाही. आणि महाराष्ट्रात तो म्हणाला महाआघाडी येणार, त्याच्याकरता मला उद्धव तिथे पाहिजे, हे संजयचं निवेदन आहे. बोला. एक कहावत नाही, एक सेईंग किंवा काय म्हणतो म्हण आहे की होप इज ग्रेटर देन पोप. तसं ह्या सगळ्यांचं आहे, होप इज ग्रेटर देन पोप. बर. तर ह्या सगळ्यांचं असं आहे की 29 साल आता अजून लांब आहे, त्यामुळे आत्तापासून वल्गना करायला काही जात नाही. मोदी जाणार, मी तुम्हाला लिहून देतो, 29ला मोदी काही जात नाहीत, ते परत निवडून येतील. भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार येईल आणि मोदी निवडून जर का 29 तारखेला भारतीय जनता पार्टी एनडीए आले तर मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. किती काळ होतील, काय होईल वगैरे मी आता प्रेडिक्ट करू शकत नाही, आपण करू पण नाही. पण मोदी जातील वगैरे हे सगळं यांचं मनाचे खेळ आहेत. आता 242ला ऑलरेडी पडले, ते 200 पर्यंत खाली जाणार. काय नॅचरल पॉलिटिक्स खेळतायत का ते? नाही, करून घेत आहेत स्वतःचा. मी तुम्हाला काय म्हणतो की हे त्याचं उत्तर आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देऊ, पण हे असंच राहील. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात तिथे मोदी राहिल्यानंतर महाराष्ट्रात. अच्छा, दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ही महायुतीत लढणार 29ला. तर महायुती जर का लढली तर ह्यांचे आत्ता 49 आहेत, तर त्यांनी ते टिकवण्यासाठी प्रयत्न करावा. उगीच 49 महाविकास आघाडीचे 49 आहेत लोक आमदार, महायुतीचे 232. महाआघाडीचे. ओके. तर संजय राऊतांना सल्ला आहे की तुम्ही त्यांचे 49 पुन्हा निवडून आणण्याचं बघा आणि महायुती पुन्हा सत्तेवरती येईल. हे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. मी पुन्हा सांगतो, किती काळ मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मला तर अमित शहाच्या हवाल्याने कुणीतरी सांगितलंय
की निवडणूक एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली लढणार. नाही, मी काय म्हणतोय, ही निवडणूक आहे 29 सालमध्ये, वेळ आहे. त्याला मग अजूनही आता वेळ आपण आहे, नको 3 बोलू. तास आहे. बरं, ठीक आहे. आता त्या गोष्टी बरं, बोलायची ठीक हे आहे. नाही. बरं, ठीक आहे. त्यांच्या मनातनी मांडे खाणं चाललंय, त्यांना खात बसून द्या. त्यांचं बरं वाटत असेल जर का, मधल्या तब्येत काळामध्ये बरी नाही त्यांची, त्यांना जर का नाही, असं नाही, सर, तब्येत छान आहे आता. नाही, मग जी काय आहे त्यांची तब्येत जर का आणखीन बरी होत असेल अशा विचारांनी, नाही. त्यांना विचार करून दे. No problem. ते त्याचा कॅन्सर हा विषय संपला सर. ही इज नॉर्मल नो, इज नॉर्मल बाय द ग्रेस ऑफ गॉड. नाही, चांगलं आहे मग. अरे बेस्ट. ऐका ना, मध्यंतरी मीच दिली होती ती बातमी, आणि अर्थातच मी दिली म्हणजे कोणी दिली, हे भाऊतोरसेकरांनी व्हिडिओज केला होता की हो, बरोबर आहे. संजय राऊत आणि आदित्य यांचं भांडणाचं अनिल बोलतो म्हणजे असं संजयच बोलतो, आणि हे नक्कीच आहे. तर ते भांडण सर खूप झालं. प्रियांका चतुर्वेदी हे निमित्त होतं. मुळामध्ये आदित्यनी उद्धवची सगळी टीम खतम करायला घेतली, जशी उद्धवनी बाळासाहेबांची टीम खतम केली, आपल्याला माहिती आहे. ते सेम करतोय तो, त्याची खतम करतोय. तर त्यातनं सर मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, अनिल परब असे सगळ्यांना खतम करायला त्यांनी घेतलं होतं. घेतलंय म्हणजे अजून आता सध्या काय ना सीज फायर आहे. तो ट्रम्पच्या सीज फायर इतकाच बेभरोशाचा आहे तो, पण आहे आता सीज फायर आहे. आणि आदित्यला माघार घ्यायला लागली, आणि प्रियांका आता संपल्याच जमा आहे. ते अफेअर म्हणजे पॉलिटिकल अफेअर ना, बरोबर. तुम्ही लगेच बघाल माझ्याकडे, तसं नाही. तर ते अफेअर संपायला जमा आहे. पण मला सांगा की संजयच्या बरोबर सर जी लॉबी आहे ना, आदित्यला बाप जन्मात कळणार नाही किती मोठी आहे. शरद पवार आदित्य आणि उद्धवच्या बाजूने नाहीत, ते संजयच्या बाजूने आहेत. फडणवीस, मी तुम्हाला सांगतो, फडणवीस संजय बरोबर आहेत, एकनाथ शिंदे संजय बरोबर आहेत. हे आदित्य आणि उद्धव आहे ना, यांना संजयला वापरून सुद्धा ते खतम करू शकतात. संजय आता अजून नाहीये त्या पोझिशन, म्हणजे त्या मूडमध्ये नाहीये. नाहीतर उद्धव आणि आदित्यला संपवायला मिलिंद नार्वेकर आणि संजय जर एकत्र आलेले आहेत, राहिले आहेत, पण त्यांनी जर निर्णय घेतला की हे आता बस झालं यांचं राज्य, त्याचं मुख्यमंत्रीपद उद्धवचं, मी तुम्हाला सांगितलं होतं की मिलिंद नार्वेकर आणि संजयनी घालवलं, एकनाथनी नाही घालवलं. बरोबर आहे, सांगितलं होतं, जाहीरपणे बोललो होतो मी. मला सांगा की तुम्हाला उद्धव आणि आदित्य आणि संजय आणि मिलिंद नार्वेकर विथ द सपोर्ट ऑफ शरद पवार म्हणून, आपण फडणवीस नको म्हणूया, फॉर्मॅलिटी म्हणून, कोण स्ट्रॉंग वाटतं? उद्धव आणि आदित्य. का? काय आहे, शेवटी बाळासाहेबांची लेगसी त्यांच्याकडे आहे. संजय हा त्यांचा म्हटलं तर पगारी नोकर, अगदी डिग्रेड करण्याच्या आणि असं नाही बोलायचं, पण शेवटी त्यांचा अनुयायी आहे म्हणून आपण. त्यामुळे, आणि संजय हा काही मास लीडर नाही आहे. आणि जर का इफ संजय इज कॉलिंग द शॉट्स, किंवा संजय तुम्ही म्हणतात एवढा पॉवरफुल झाला असेल ना, तर गॉड सेव्ह शिवसेना उद्धव ठाकरेंची जी आहे, त्यांना म्हटलं म्हणजे त्यांना देवानीच वाचवावं जर का संजय असेल तर. अच्छा, शरद पवारांच्या ह्याच्यामध्ये पण शरद पवार संजयच्या बाजूनी नाही आहेत. संजय शरद पवारांच्या मागे लागलेला आहे, किंवा चिकटून आहे. शरद पवारांचा चीफ मिनिस्टरचा कॅन्डिडेट होता संजय. शरद पवार त्याला वापरत होते, वापरत असतील, पुढे वापरत राहतील. ते आता एक वाईट गोष्ट ह्याची येते, पण ते म्हणतात ना की एक हातगाडी चालली असते, त्याच्या मागे त्या सावलीत, तर तसं ते हातगाडीच्या सावलीमध्ये चाललेला संजय. सर, संजयला इतकं डिव्हॅल्यू करू नका. डिव्हॅल्यू म्हणजे संजय नाही, व्हॅल्यू आहे जेवढी आहे तेवढी सांगतोय, डिव्हॅल्यू नाही करते. नाही, संजय वेगळी एंटिटी आहे. आपण संजयवर दोघं जण बोलू एकदा, मग त्यावेळेला मी काही अशा गोष्टीचे गौप्यस्फोट करीन ना की तुम्ही पण हैराण व्हाल. तुम्ही नाही, आणि मी नाव घेऊन बोलतो. मी काय म्हणतोय की मी त्यांना डिव्हॅल्यू करत नाही, त्यांची जी रास्त व्हॅल्यू आहे ती मी आज उद्धव ओपनली. उद्धव म्हणजे शिवसेना नाही, आज संजय म्हणजे शिवसेना आहे. देशासाठी मीडियासाठी. मीडिया राहून द्या हो, देशासाठी, पण देशातले लोक उद्धवला उनका बेटा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्धव ठरवेल त्यावेळेला तो संजयला बाजूला करू शकतो. ते खरं आहे. त्यामुळे देशासाठी पण शिवसेना म्हणजे संजय असं नाही, असं माझं मत आहे. ठीक आहे. आता एक आणखीन, आता 24 मिनिटं म्हणजे आपल्या 2-3 मिनिटं आहेत. शेवटचा प्रश्न की राज आणि उद्धव जवळ आले, एक झाले, बरोबर गेले वगैरे वगैरे. ते आता निवडणुकीनंतर ते काय खरं म्हणजे पोपट मेला आहे असं कोणी म्हणत नाही, पण पोपट मेलेला आहे आपल्याला माहिती आहे. तर राजचं भवितव्य मी आता उद्धवशी निगडीत बघतच नाही. तुम्ही बघताय? नाही.
राजचं इंडिपेंडेंटली भवितव्य काय वाटतं? आता तो मोहन भागवतांच्या विरुद्ध बोलला, तो फडणवीसांच्या विरुद्ध पण खरं म्हणजे जास्त बोलत नव्हता, आता परवा बोलला परत फडणवीसांच्या विरुद्ध. तर फडणवीसांचं आता सूडबुद्धी असते, ते आता त्याला फारसं पहिल्यासारखं महत्त्व देणार नाही. त्याची कामं करणं तर सोडा, पण महत्त्व पण देणार नाहीत. तर मग राजचं भवितव्य काय दिसतंय तुम्हाला? हे अगदी मी हे जे बोलणार होता ते याची मला पूर्ण जाणीव आहे की राजकारणामध्ये आपण कोणालाच कधीच राईट ऑफ करू नये, कुठची पार्टी संपली असं एक जजमेंटल स्टेटमेंट करू नये. तर त्यामुळे थोडं सावधगिरीने बोलून मी हे सांगतो की राजचं गेले 10 वर्ष जे भवितव्य होतं तेवढंच भवितव्य अजूनही राहणार, म्हणजे किंवा यापुढेही राहणार. ओके. 10 वर्ष जर का भवितव्य असलं तर तेवढंच भवितव्य आता राहील. कोणाला वाटलं 10 वर्ष काही भवितव्यच नव्हतं तर मग जे आहे ते तसंच. सर, शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर मला माहिती आहे, लोकांना तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सर, मला स्वतःला असं वाटतं की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये अमित शहाच्या माध्यमातून हामी से मोहब्बत हामी से लढाई असं थोडं वातावरण आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, गेले 3 वर्ष तर नक्कीच ह्या बावड्या उठतायत, बोललं जातंय. एक सांगतो तुम्हाला, अमित शहा हे तेवढेच फडणवीसांच्या मागे ठाम आहेत जेवढे त्यांचा असा हे सूर असू शकतो की शिंदे पण आपल्याकडे राहिलेच पाहिजेत, आणि तोच सूर फडणवीसांचा पण असू शकतो. कारण की चांगली माणसं कुठची आपल्याबरोबर असावीत असं नेत्यांचं हे असू शकतं, काय म्हणतो, अपेक्षा. आणि त्या दृष्टीने अमित शहा काय, फडणवीस काय आणि शिंदे काय, हे थोडासे बेबनाव. तुम्ही एका घरी पण आपण आपले वाद होतात, भांडण होतात, पण ते सोडले तर हे तिघेही एकच आहेत आत्ता, असं माझं मत आहे. ठीक आहे. मी त्याला काय म्हणतात, त्याला सहमती नाही पण अनुमती. मित्रांनो, सर येणार परत, मग त्यावेळेला आपण आपले असे सगळे मनामध्ये असलेले प्रश्न परत त्यांच्याशी डिस्कस करू. आज मजा आली सर, हॅपी. हे आता सगळं हे बघितलं का, हे काय काय तरी आले आज. हात आहे, अरे बापरे, सॉरी, हात पण मोडला. काय एखाद्या माणसाच्या मागे लागताय. सर, मला असं वाटतं की काहीतरी एखादं कोंबडं का एखादा पूजा घाला पूजा घाला हा भटजी, कोंबडं कावायचं, पूजा वगैरे काहीतरी करा. ठीक आहे, धन्यवाद.